जय हिंद मित्रांनो। तर आज आपण एक नवीन व्हिडिओ आणलेला आहे की मनोज जरांगे पाटील यांनी जे काही मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं मराठा समाजासाठी, त्यांना आरक्षणासाठी, त्यांनी जे आझाद मैदानामध्ये उपोषण ठेवलं होतं तर ते यशस्वी झालं का अयशस्वी झालं ते आपण पाहूया। तर बघा मित्रांनो, त्यांनी नुकतंच आंदोलन केलं होतं, त्याच्यानंतर सरकारला जी.आर. काढावा लागला आणि महाराष्ट्र सरकारने मित्रांनो जी.आर. काढला। त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने हैदराबाद गॅजेट मान्य करून त्याच्या आधारे मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जे काही ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक आहे त्याचा मार्ग मित्रांनो मोकळा केला। तर काय मित्रांनो की ज्यांच्या कुटुंबामध्ये ठीक आहे एकच स्कूल पद्धतीने ज्यांच्या कुटुंबात आधीच कुणबी नोंद आहे त्यांना प्रमाणपत्र मिळू शकते। तुमचे जे काही पूर्वज असतील, आजोबा पंजोबा असतील, त्यांचं तुम्हाला जे काही जुने कागदपत्र असतील त्याच्यामध्ये कुणबी असा कुठं उल्लेख असेल तर तुम्हाला ह्या आरक्षणाचा फायदा घेता येऊ शकतो। नंतर मनोज जरांगे पाटील यांनी काही उपोषण नंतर मागं घेतलं मित्रांनो, त्याच्यामध्ये समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी जाहीर केलं की सरकारने आमच्या प्रमुख मागण्या, ज्या काही मुख्य मागण्या ह्या मान्य केल्या। तर समुदायामध्ये जे काही प्रतिक्रिया उद्भवल्या तर मराठा समाजातील अनेकांनी हा निर्णय मोठे यश मानलं। तर कारण अनेकांना आरक्षणाचा मार्ग खुला झाला, परंतु काही नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी तो पूर्ण विजय नाही असं म्हणलं, कारण आरक्षण संपूर्ण मराठा समाजाला मिळालं नाही मित्रांनो। ते केवळ ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे काही कुणबीचा पुरावा असेल त्यांनाच ओबीसी आरक्षणाचा हा लाभ मिळणार आहे, लक्षात घ्यायचे। तर त्याला ओबीसी समाजाने देखील काही नेत्यांनी विरोध केला। तो ओबीसी समाजातील अनेक संघटना आहेत मित्रांनो, त्यांनी जी.आर.ला विरोध दर्शवलाय आणि न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं काही लोकांनी म्हणलेलं आहे, हे तुम्हाला देखील माहिती आहे। तर निष्कर्ष काय सांगतो मित्रांनो, याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं जे काय आंदोलनामुळे सरकारला जो काय जी.आर. काढावा लागला आणि मराठा समाजासाठी ओबीसी आरक्षणाचा जो काय मार्ग उघडला त्यामुळे आंदोलन यशस्वी मानले जाते। परंतु संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, सरसकट आरक्षण मिळालं नाही, हे पूर्ण आरक्षण विजय नाही मित्रांनो, ठीक आहे। तर समजून घ्यायचं, संपूर्ण समाजाला आरक्षण मिळालं नाही आहे, हे फक्त ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आढळतील, पूर्वजांचे जे काही कागदपत्र असतील त्याच्यामध्ये कुणबी आढळेल त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ घेणार आहे, सरसकट मराठा समाजाला नाही। तर ज्या लोकांना माहिती नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा। आपलं जे काय आपला अधिकार चॅनल आहे त्याला नक्की फॉलो करा आणि जे काय मराठा समाजातील तुमचे मित्र असतील त्यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा। आणि जे काय मुंबईमध्ये आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये तुमच्या मनातील प्रतिक्रिया ज्या असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनापासून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद।